नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या मनोज बोंदे व्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत. कडू कांद्याच्या वली हा ग्रामीण भागातील आणि आदिवासींच्या जीवनातील एक महत्त्वाचा भाग आहे. पूर्वीच्या काळी जेव्हा खायला काही मिळायचं नाही तेव्हा याच कडू कांद्याच्या वली खाऊन आमच्या आदिवासी बांधवांनी आपलं जीवन ते जगलेलं आहे, तसं नेहमी त्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळतं. याच कडू कांद्याच्या वली कशा पद्धतीने बनवल्या जातात किंवा त्यांची जी प्रोसेस आहे, सर्व प्रोसेस मी तर रेकॉर्डिंग केलेली नाही आहे, परंतु जी प्राथमिकता आहे म्हणजे हे कडूकांद प्रथमतः जंगलामध्ये जाऊन आपल्याला वेली असतात, त्या वेलींच्या माध्यमातून जमिनीतून हे कंद खोदून आणावे लागतात आणि ते कंद आमच्या आईने खोदून आणलेले आहेत. आणि तदनंतर त्या वरचं जे आवरण आहे ते आवरण कशा पद्धतीनं काढलं जातं ते सध्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दाखवतोय. आणि अशा पद्धतीनं हे कडूकांद सोलले जातात. त्याच्यावरचं जे आवरण आहे ते विल्याच्या साहाय्यानं किंवा आपल्या घरातील जे धारदार अस्त्र असतात, हत्यार असतात त्यांच्या माध्यमातून, आणि अशा पद्धतीनं हवा लागू नये जास्तीत जास्त म्हणून अशा पद्धतीनं ते पिशवीमध्ये ठेवले जातात. कडूकांद त्याच्या वरचं आवरण काढल्यानंतर दुसरा पार्ट असतो की त्याच्या अशा पद्धतीनं चकत्या करणं, आणि त्या चकत्या सध्या करताना आमची आई आपल्याला पाहायला मिळते. अशा पद्धतीनं गोलाकार चकत्या केल्या जातात. खाण्याच्या दृष्टीनं आपल्याला अतिशय योग्य असेल. प्रत्येक पाहणी करणं गरजेचं असतं. कुठली चकती खराब आहे की काय, कुठला कांद खराब आहे हे व्यवस्थित पाहिलं जातं. आणि तदनंतर अशा पद्धतीनं सूप घेतलेलं आहे आणि सुपामध्ये अशा पद्धतीनं त्याच्या काचऱ्या किंवा चकत्या केल्या जातात. कडू कांद्याचं जे कडूपण आहे ते घालवण्याकरता राखेचा वापर ग्रामीण भागामध्ये आजही केला जातो. आणि त्याच्यानंतर जे सर्व आपल्या काचऱ्या होत्या, चकत्या होत्या वलींच्या, त्या या टोपामध्ये आपल्याला चुलीवर शिजताना पाहायला मिळतात. चुलीवर अशा पद्धतीनं शिजवलं जातं आहे. राख जी आहे ती अगदी गाळून घेतली जाते, म्हणजे त्याचे अतिशय बारीक बारीक राख आपल्याला पाहायला मिळते. आणि सध्या चुलीवर हे टोप शिजते, एका टोपामध्ये ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये सर्व ह्या कडूकांदाच्या वली आपल्याला पाहायला मिळतात. आज रात्री सर्व प्रोसेस करतोय. उद्या सकाळी नाश्त्याला या वली आपल्याला खायला मिळणार आहेत. चुलीवर शिजवल्या जातात आणि हा तयार झालेल्या ह्या वली आहेत. संपूर्ण प्रोसेस पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की दाखवेन. प्राथमिकता जी होती आणणे, त्याच्यानंतर कडू कांद्याचं आवरण आणि वली मी आपल्याला दाखवलं.